तर आज मी बनवलेले आहे मस्तपैकी गावरान बेत, म्हणजेच आज मी बनवलेलं आहे हिरव्या मिरचीतलं खारं वांगं. आता वांगं म्हणलं की आपण सगळेजण आवडीने खातो आणि स्पेशली भरलेलं वांगं, खारं वांगं हे तर सगळ्यांच्याच आवडीचं आहे. तर आज छानपैकी असं मला मूड झाला असं गावरानपैकी बेत बनवायचा खाऱ्या वांग्याचा, सोबत बाजरीची भाकर, कांद्याची पात, मस्तपैकी असा झणझणीत बेत बनवलेला आहे. तर रेसिपी तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, चॅनलला सबस्क्राईबर करा. तर चला बघूया आपण याला बनवायची एक छोटीशी रेसिपी. तर इकडे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे बघू शकता, इतके छान वांगे घेऊन आलेत ना. आणि असे वांगे बघितले ना तर माझं सर्वात प्रथम मन होतं ते भरलेलं वांगं किंवा खारं वांगं बनवायचं. म्हणून हे वांगे भेटले, घेऊन आले. आता हे बनवायचं आहे. एक छोटंसं टमाटा घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजून घेतलेत. अर्धी एक वाटी शेंगदाणे घ्यायचेत भाजून, थोडेसे भाजायचे. त्यानंतर हिरवी मिरची, अद्रकचा तुकडा 2-3 आणि लसणाच्या पाकळ्या 10-12 घेतलेल्या आहेत. आपण लाल मसाल्याचं नाही करायचं, हे खारं वांगं हिरव्या मिरचीचंच बनलं जातं. तर सगळ्यात पहिलं काय करायचं, मिक्सरचं जरा मोठं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता मी हे शेंगदाणे टाकून घेतलेत. सुरुवातीला हे शेंगदाण्याला एक राऊंड मारून घ्यायचा. सुरुवातीला लगेचच मिरची लसूण टाकायचं नाही, नाहीतर चिकटपणा तयार होतो. आता मी हे वाटून घेते. झाकण लावलेलं आहे. आता हे वाटून घेते. तर बघू शकता मस्तपैकी छान असा हा शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे. भाजून घ्यायचे थोडे शेंगदाणे आणि सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं फिरून घ्यायचे. आणि मग हे आपलं मिरची, लसूण, अद्रक जे आपण भाजून घेतले थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं. मिरची, लसूण, अद्रकसुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं, अगदी कच्चं नाही टाकायचं, त्याने छान चव उतरते मग रश्श्यामध्ये. आता हे सुद्धा वाटून घेते मिक्स करून. अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही, अगदी सुके असं याची एक कूट बनवायचा. हे बघा, न पाणी टाकता शेंगदाणे, लसूण, मिरची, अद्रकचा तुकडा टाकून हे वाटण केले. असं हिरवंगार झणझणीत असं हे खाऱ्या वांग्याचं वाटण हे असं तयार केलं जातं. भरलेलं वांगं जरा वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं, पण भरलेल्या वांग्यापेक्षा ना हे खारं वांगं खूप टेस्टी लागतं. स्पेशली म्हणजे ह्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर असतो. आता हे वाटण केले. आपण ह्याच्यामध्ये ना जरा मसाले टाकायचे. तर 1-1.5 चमचा धना पावडर टाकून घेते. हे अशा पद्धतीनं खारं वांगं करून बघा. 1-1.5 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा धना पावडर, 1-1.5 चमचा गरम मसाला पावडर आणि 1 मोठा चमचा हळद टाकायची. मिरचीचा प्रकार असेल तर तिकडे हळद जरा चांगली टाकायची. आता आपण ह्याच्यामध्ये लाल मसाला नाही वापरायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ थोडं इथं टाकून घ्यायचं आणि मग थोडंसं फोडणी टाकताना टाकायचं. त्यामुळं थोडंसं इथं कमी टाकायचं, नाहीतर खारट होऊन जाईल. आता काय करायचं, हे सगळं चोळून घ्यायचं. हे आपण जे मसाले टाकलेत ना हे सगळे ह्याला चोळून घ्यायचे. हे बघा, असं हलक्या हाताने न पाणी टाकता पूर्ण शेंगदाण्याचा जो कूट केला ना त्याला हे मसाले चोळून घ्यायचे. खूप छान टेस्टी आणि चवदार खमंग असं हे खारं वांगं तयार होतं. गावाकडे तर खूप म्हणजे हे खायला भेटतं. हे बघा, असं जाम होईपर्यंत असं याला मिक्स करून घ्यायचं. मग लागलंच तर थोडं थोडं पाणी टाकायचं. काय होतं माहिती आहे, थोडं पाणी किंवा तेल टाकलं ना तर मसाला वांग्यामध्ये स्टफिंग आहे ना छान व्यवस्थितपणे पॅक राहते, तेलामध्ये असं सुटलं जात नाही. आणि मग मसालासुद्धा मग आपल्याला वांग्यासोबत खायला येतो. सगळं मिक्स करून घेतलं आहे. अगदी थोडंसं थेंबर पाणी टाकलं आहे आणि थोडासा मसाला पॅक केला आहे. आता आपण काय करायचं, हे जे वांगे आहेत ना हे वांगे हात धुवून घेते जरा. आता हे वांगे आपण कट करायचे. त्याचे 4 फोडी करायच्या. सगळ्यांनाच ही प्रोसेस माहिती आहे, कारण भरलेलं वांगं वगैरे आपण नेहमीच बनवतो. जसं आपण कारलं वगैरे कटिंग करतो मधोमध, हे अशा 4 ह्याच्या फोडी करायच्या. अगदी तळापर्यंत कट नाही करायचं, वरच्यावर थोडंसं कट करायचं, नाही तर काय होईल 4ही फोडी अशा वेगळ्या होऊन जातील आणि मग काय मसाला आपल्याला भरता येणार नाही. त्यामुळं फक्त अलगद कटिंग करायची, 4 असे काप करायचे. हे बघा, सुंदर असे बीवालं वांगं आहे. बीवालं वांगं ना नॉर्मल वांग्यापेक्षा खूप टेस्टी असतं, पण बऱ्याच लोकांना बीवालं वांगं आवडत नाही. तर तुम्हाला नसेल आवडत तर असे नॉर्मल वांगे भेटतात बघा, जांभुळे रंगाचे, ते सुद्धा घेऊ शकता. तर मला बीवालं वांगं हे अप्रतिम आवडतं, म्हणून मी हे नेहमी खाते. आता मी कटिंग केले, सगळे छानपैकी फोडी केल्या त्याच्या अशा मधोमध. आता आपल्याला काय करायचं, हलक्या हाताने हा मसाला याच्यामध्ये स्टफ करायचा, म्हणजे भरायचा. पॅक करून घ्यायचा. थोडा थोडाच मसाला उचलायचा, घाई करायची नाही. हलक्या हाताने कट टू कट अशा 4 लाईनीमध्ये याला
असं भरत राहायचं. आता थोडासा ओलसर केल्यामुळं मसाला बघा कसा पॅक होतोय, अजिबात खाली पडत नाही आहे आणि तेलामध्ये पण सुटणार नाही. मग असं दाब द्यायचा, थोडासा हलक्या हाताने याला असं दाबायचं थोडा वेळ. मसाला चारी बाजूनी सेट होतो आणि एक्स्ट्रा मसाला जो वर येतो तो काढून घ्यायचा. आणि पाहू शकता किती मस्त हे वांगं आपलं स्टफ झालेलं आहे मसाल्यामध्ये. दुसरं पण तुम्हाला मी भरून दाखवते. थोडासा मसाला सुरुवातीला घ्यायचा, मधोमध असं चारी बाजूने जे कट केलेत तिकडे असं पॅक करायचं हलक्या हाताने आणि असं मग दाब द्यायचं. अगदी जास्त पण मसाला काही भरायचा नाही, थोडासा असं दाब दिला ना मग मसाला अगदी पॅक राहतो. हे असं दाब द्यायचं आणि मग वरचा जो मसाला निघलेला असतो एक्स्ट्रा तो काढायचा. झालं. हे असे पॅक करून घ्यायचे, सगळे वांगेमध्ये मसाला भरून घ्यायचा कट टू कट व्यवस्थित. आता मी हे सगळं भरून घेते आणि मग पुढची प्रोसेस करूया. तर सगळ्या वांग्यामध्ये मसाला मी व्यवस्थितपणे भरून घेतला आहे. पाहू शकता कुठेही मसाला असा पडला गेलेला नाही, सुटला गेलेला नाही. तर आपण चला टाकून घेऊया ह्याला फोडणीला. तर हा उरलेला जो मसाला आहे, जे वाटण आहे ते सुद्धा वापरायचं आहे, कारण ही पण एक खाण्याची एक वेगळी मजा असते. तर चला, हे टमाटर जे घेतले ते कटिंग केलेलं आहे. मोठी लोखंडी कढाई वापरते इकडे, मी नॉनस्टिक पॅन वापरत नाही, कारण ह्या कढाईमध्ये ना चांगल्या प्रकारे मोकळं असं शिजलं जातं. आणि दुसरी गोष्ट छान चव पण असते. असं लोखंडी कढाईमधलं ना जेवण कधी पण खाऊन बघा, मस्तच वाटतं. त्यामुळं मी कढाईमध्ये थोडं तेल तापत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 1 चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ टाकले, कारण मसाल्यामध्ये मी ऑलरेडी मीठ थोडं कमी टाकले, कारण मला तेलामध्ये थोडं हळद मीठ टाकायचं होतं. हे असं तेलामध्ये थोडं हळद मीठ टाकलं ना तुम्ही फोडणीच्या टायमाला, खूप छान चव येते वांग्याला. आणि हा जो मसाला आहे ना टाकून घ्यायचं, मंद गॅस ठेवायचा, घाई करायची नाही. थोडंसं मसाल्याच्या भांड्यातलं जे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घ्यायचं आणि असं टाकायचं आणि मग ती ग्रेव्ही, जी उरलेल्या मसाल्याची ग्रेव्ही करून घ्यायची अशी मंद आचेवर. छानपैकी याला तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं. हा असा मसाला सुरुवातीला तुम्ही परतून घेतला ना आणि मग नंतर वांगे जर परतून घेतले ना तर छानपैकी होऊन जातं. काही म्हणजे मी सुरुवातीला अशी करायची की कढाईमध्ये तेल वगैरे टाकलं की लगेच वांगे टाकून मग परतून घ्यायचे, पण ते जरा चुकीची पद्धत होती. पण ही आता जी तुम्हाला मी पद्धत दाखवते ना एकदम परफेक्ट आहे. अशीच करा. खारं वांगं करताना थोडं असं पाणी टाकून एक घट याची ग्रेव्ही बनवायची. जर रस्सा बनवायचा नसेल तर मग हे पाणी वगैरे नाही टाकलं तरी हरकत नाही, नॉर्मल तेलामध्ये परतून घ्यायचा. झाकण ठेवले, तेल सुटेपर्यंत मला आता ही ग्रेव्ही तयार करायची. हे बघा किती सुंदर अशी उकळी आलेली आहे आणि आपली ग्रेव्ही वांग्याची झणझणीत चमचमीत अशी ही तयार झाली आहे. हिरवीगार मस्त वाटतं खरंच. हिरवं वांगं म्हणजे माझं खूप फेवरेट आहे आणि सगळेजण आवडीने खातात. काय करायचं, स्लो गॅस झाला, मसाला परतून झाला थोडा की याच्यामध्ये आपण हे भरलेले जे वांगे आहेत ना ते सगळं टाकायचं याच्यामध्ये आणि मग परत एकदा तेलामध्ये, हे तेलाची तरी ॲक्च्युली याच्यामध्ये आपण मसाला परतून घेतला आहे त्यामुळं थोडंसं वांग्याला याला परतून घ्यायचं. लगेच पाणी वगैरे काही टाकायचं नाही. जर तुम्हाला हे खारं वांगं ना भातासोबत जर खायचं असेल तर ह्याच्यामध्ये रस्सा वाढू शकता आणि जर सुक्कंच पाहिजे असेल थोडंसं लावून खायसारखं तर मग नॉर्मलच पाणी टाका. पण मला ह्याला ना थोडंसं भातासोबत पण खायचं आहे त्यामुळं मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. हे बघा तेच मिक्सरच्या भांड्यामधलंच पाणी आहे मसाल्याचं, तेच टाकून घेतलं आहे थोडंसं, अगदी जास्त नाही. आता हे शिजल्यावर अजूनही कमी होईल हे रस्सा. आता ह्याला फक्त थोडा वेळ द्यायचा, झाकण ठेवायचं मंद गॅसवर. छानपैकी आपलं खारं वांगं तयार होणार आहे. तर हा रात्रीचा व्हिडिओ बनवते मी, थोडंसं तुम्हाला लाईटीमध्ये फरक दिसत असेल इफेक्टमध्ये, कारण हा रात्रीच्या जेवणाचा बेत आहे माझा. हे बघा किती मस्त सुंदर असा खमंग सुगंध आलेला आहे, झणझणीत असं हिरवा गार मस्तपैकी असं हे वांगं तयार होत आहे खाण्यासाठी. आणि असं वांगं बघतो ना आपण कधी पण तर असं वाटतं लगेच भाकर घ्यावं आणि खाऊन टाकावं, मला तर खूप वाटतं. तर झालेलं आहे आपलं हे वांगं तयार. याला झाकण ठेवते आणि अजून थोडा वेळ 1-2 मिनटं मंद आचेवर देते, थंड करते आणि मग आपण प्लेटमध्ये सर्व करूया. चला आता चेक करूया, झालं असेल आपलं पूर्णपणे वांगं तयार. हे बघू शकता भरलेलं खारं वांगं हे तयार झालेलं आहे खाण्यासाठी. रस्स्याची क्वांटिटी एकदम परफेक्ट झालेली आहे, अगदी पातळ नाही झाले आणि अगदी घट्ट नाही झाले, बरोबर टेक्स्चर झालं आहे, जे तुम्ही राईससोबतसुद्धा हे वांगं खाऊ शकता. स्किन मस्तपैकी असं दाबली जाते, नरम सॉफ्ट झालेला आहे. आणि हा रस्सा बघू शकता किती छान झालेला आहे.
तर चला आपण आता आपलं जेवणाचं प्लेट करूया तयार. थोडंसं थंड करून घेते, गरम आहे खूप. तर कडक अशी बाजरीची भाकर केली. आता वांगं म्हणलं की भाकरीशिवाय तर मग काय जेवण अधुरंच आहे. त्यामुळं माझं प्लेट तर मी तयार करते. एक भाकर मोडलेली आहे, कडक अशी बाजरीची भाकर घेतली आहे आणि आता वांगं घेणार आहे. एवढे वांगे खाणार नाही मी, फक्त दाखवते. तर हे बघा आपलं झणझणीत हिरवागार असं हे खारं वांगं खाण्यासाठी झालेलं आहे तयार. अप्रतिम टेस्ट झालेली आहे. लसणाचा वापर खूप छान केलेला आहे. याच्यामध्ये लसणाची एक वेगळा फ्लेवर येतो वांग्यामध्ये, चव खूप वाढते. तर बघू शकता हे ग्रेव्ही आपली तरी बघा हिरवीगार अशी मस्त झणझणीत झालेली आहे आणि पाहता क्षणी खायचं मन तर झालंच असणार आहे. तर नक्की व्हिडिओ बघा आणि लगेच झटकीपट बघा. मी इथे लिंबू घेतले, तुम्ही लोणचं वगैरे घेऊ शकता. सोबत थोडासा भात घ्यायचा आणि गावरान बेत करायचा. थंडीचे दिवस चालू आहेत, असं हेल्दी करून खाल्लं पाहिजे. बाजरीची भाकरसुद्धा थंडीच्या दिवसात खूप हेल्दी आहे. त्यामुळं नक्की बेत बनवा हा आणि सगळेजण आवडीने खाऊ शकता तुम्ही. हे बघा कसं वांगं नरम सॉफ्ट झालेलं आहे. आता मला राहत नाही, मी करते टेस्ट. तर पहिला बाईट्स घेते, हा तुमच्यासाठी. हे बघा किती नरम सॉफ्ट बीवालं वांगं असं झणझणीत चमचमीत हिरव्यागार मिरचीमधलं झालेलं आहे. हा घास तुमच्यासाठी आणि आता मी टेस्ट करते. अप्रतिम झाले खरं, इतकं छान लागलं ना. खाता क्षणी जो एक मिरचीचा तिखटपणा जाणवला ना, खरंच भूकच असं खावाचं मन झाले. बघू शकता मस्त वाटतंय. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा अशी छान छान रेसिपी. आणि सोबत कांद्याची पात, काकडी वगैरे जे पण तुम्हाला सॅलड आवडत असेल ते सोबत घ्यायचं आणि गावरान हे जेवणाचा आस्वाद घ्या. कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही खाऱ्या वांग्याची रेसिपी? आवडली असेल तर लगेच ट्राय करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका असे छान सुंदर आणि अशा सोप्या पद्धतीच्या रेसिपीसोबत. चला तर मी खाऊन घेते, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.